नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली या आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी महाशिवरात्रीसाठी सुंदर अशी बाईची रांगोळी काढून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी ती 4 ते 4 डॉट काढून घेतले आणि 2 एक्स्ट्रा डॉट। आता मी मध्ये असा गोल काढून घेत आहे आणि डोक्यासाठी मी असे दोन्ही डॉटला जोडून असं गोल काढून घेतला आहे आणि इथे मी आता पूर्ण असा काळा कलर भरून घेत आहे। अशा प्रकारे मी काळा कलर भरून घेतला आहे। आता मी इथे असा दोन्ही बाजूनी खांद्याचा आकार काढून घेत आहे आणि मी इथे जुड्याच्या सभोवताल मी आता पांढऱ्या कलरचे डॉटने गजऱ्याचा आकार काढून घेत आहे। अशा प्रकारे तुम्हाला वाटल्यास तुम्ही पिवळ्या कलरचा पण वापर करू शकता। आता मी इथे गळा काढून घेत आहे आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा स्किन कलर भरून घ्यायचा। आता मी इथे गुलाबी कलरने आणखी गजरा असा सजवून घेत आहे। आता मी इथे ब्लाऊज काढून घेत आहे। त्याच्यासाठी अशी खाली रेष काढायची आणि या रेषेला इथे जोडून घ्यायचं आणि अशी सरळ रेषा। आता मी इथे बाईचा आकार काढून घेत आहे। आता मी या भागामध्ये असा पूर्ण असा गुलाबी कलर भरून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरा पण कलर वापरू शकता। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका। आता मी ब्लाऊजच्या गळ्याला असं पांढऱ्या डॉटने आणखी सजवून घेत आहे। आणि बाहीमध्ये मी आता पोपटी कलर भरून घेत आहे आणि असा गुलाबी कलर आणि खाली पिवळ्या कलरने असे बारीक डॉट आणि वरती पण। आता मी ब्लाऊजमध्ये चौकोनी अशी डिझाईन काढून घेत आहे। त्याच्यासाठी अशा आडव्या रेषा काढून घ्यायच्या आणि आणखी अशा तिरप्या रेषा काढून घ्यायच्या। आता या डब्यामध्ये असे बारीक बारीक पांढऱ्या कलरने डॉट द्यायचे आणि मी इथे आता पांढऱ्या कलरने बारीक असे डॉट काढून घेत आहे। आता मी इथे कमरेचा असा आकार काढून घेतला आहे आणि याच्यामध्ये मी आता पूर्ण असा स्किन कलर भरून घेत आहे। आता मी इथे पदराचा आकार काढून घेत आहे अशा प्रकारे आणि या डॉट पासून असं खाली घ्यायचं। आता मी इथे पूर्ण असा कमरेचा आकार काढून घेत आहे। आता पांढऱ्या कलरने इथे उभ्या अशा रेषा काढून घ्यायच्या या प्रकारे आणि खाली अशी पायरीची डिझाईन काढून घ्यायची या प्रकारे। आता मी पहिल्या रेषेमध्ये गुलाबी कलर भरून घेत आहे आणि चौथ्या रेषेमध्ये आणि इथे पिवळा कलर आणि पाचव्या रेषेमध्ये पिवळा कलर। आता पोपटी कलर आणि इथे पण। आता मी इथे या डब्यामध्ये गुलाबी कलर आणि मध्ये पिवळा कलर आणि पोपटी कलर
आता मी असे पांढऱ्या कलरने पदर पूर्ण असा सजवून घेत आहे आणि अशी डिझाईन काढून घेतली आणि खाली पण असंच आणि अशी बारीक डॉट इथे पण. आता मी इथे पण अशा रेषा काढून घेत आहे. जसं आपण पदरामध्ये कलर भरला तसाच इथे भरून घ्यायचा. पिवळा, आणखी इथे पण पिवळा, गुलाबी कलर. आता इथे पण गुलाबी कलर आणि पोपटी कलर. आणि खाली पण पोपटी कलर. आता मी पदराला अशी बारीक डिझाईनने आणखी सजवून घेत आहे. आता मी इथे असा चिन्याचा आकार काढून घेत आहे या प्रकारे आणि खाली सुद्धा आणि अशा रेषा काढून घ्यायच्या. आता इथे पिवळा कलर, जसं आपण इकडे भरला तसाच इथे पण कलर भरून घ्यायचा. इथे पण पिवळा कलर आणि गुलाबी कलर. आता इथे पण गुलाबी कलर. आता पोपटी कलर आणि मी इथे अशी लाल कलरने एक रेषा काढून घेतली आणि खाली आपण या इथे पण लाल कलर असा पूर्ण भरून घेऊ. आता मी इथे हात काढून घेत आहे. त्याच्यासाठी असा आकार काढून घ्यायचा आणि त्रिकोण काढून असे बोटाचा आकार काढून घ्यायचा. आता मध्ये असं जोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा स्किन कलर भरून घ्यायचा. आता मी इथे हातामध्ये अशा लाल कलरच्या आणि पोपटी कलरच्या बांगड्या काढून घेत आहे आणि वरती असा लोटा काढून घेत आहे या प्रकारे. आणि याच्यामध्ये मध्ये असा शेंद्रा कलर भरून घ्यायचा आणि सभोवताल पूर्ण असा पिवळा कलर अशा प्रकारे भरून घ्यायचा आणि मध्ये अशी रेष काढून घ्यायची आणि स्वस्तिक काढून घ्यायची. आणि लाल कलरने असे बारीक डॉट द्यायचे आणि आकाशी कलरने पाणी काढून घ्यायचं. आता मी इथे शिवलिंगचा आकार काढून घेत आहे. असं सरळ काढून घ्यायचं आणि ते जोडून घ्यायचं. आता अशी तिरपी रेष काढून घ्यायची, इकडून पण काढायची आणि मध्ये अशी जोडून घ्यायची. खाली पण असा तिरपा आकार काढून असा जोडून घ्यायचा. आता मी वरती पूर्ण असा काळा कलर भरून घेत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा. अशा प्रकारे मी इथे पूर्ण असा काळा कलर भरून घेतला आहे. आता मी इथे त्रिकोण काढून घेत आहे. त्याच्यासाठी अशा 3 रेषा काढून घ्यायच्या आणि त्या अशा जोडून घ्यायच्या आणि मध्ये पिवळा कलर आणि त्याच्यावरती लाल कलरचा डॉट. आता मी इथे हिरवा कलर असा भरून घेत आहे. इथे भरण्यासाठी मी काळा आणि पांढरा कलर मिक्स करून तो मी इथे भरून घेतला आहे. आणि इथे पण काळा कलर भरायचा.
आता मी इथे काळ्या कलरने अशी डिझाईन काढून घेत आहे आणि याच्यामध्ये पूर्ण असा काळा कलर भरून घ्यायचा। आणि मध्ये जो तयार केलेला कलर आहे तो इथे भरायचा। आता मी या हिरव्या कलरवरती अशी पानाची डिझाईन काढून घेत आहे। आता मी इथे पांढऱ्या कलरने आणखी डिझाईन काढून घेत आहे अशा प्रकारे, आणि मध्ये पांढऱ्या कलरचे असे बारीक डॉट, आणि या इथे मी अशा 2 रेष काढून घेतल्या पिवळ्या कलरच्या। आता मी इथे वरती असं बेलाचं पान काढून घेत आहे आणि याच्यामध्ये आता हिरवा कलर, आणि इथे गुलाबी कलरने फुलं काढून घेत आहे। आता मी आणखी इथे एक बेलाचं पान काढून घेत आहे आणि याच्यात पोपटी कलर भरला। आता इथे अशी रेष काढून घ्यायची आणि खाली अशी रेष काढून इथे असं जोडून घ्यायचं, आणि मी इथे शिवलिंगच्या खाली आता हिरवा कलर असा पूर्ण भरून घेत आहे। आणि या खाली जागेमध्ये पूर्ण असा जांभळा कलर। तुम्हाला वाटल्यास जांभळ्याच्या ऐवजी तुम्ही दुसरा पण कलर वापरू शकता। आता मी या पांढऱ्या कलरच्या डॉटने चौकोन पूर्ण असा सजवून घेत आहे। अशा प्रकारे पूर्ण असं सजवून घ्यायचं। तुम्ही पांढऱ्याच्या ऐवजी इथे कथ्या कलर पण वापरू शकता। आणि मी इथे असा गवताचा आकार काढून घेत आहे पोपटी कलरने, आणि पांढऱ्या डॉटने असं सजवून घ्यायचं। अशा प्रकारे बघा आपली सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट नक्की करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।